तेजस्विनी, बिग टीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सावळी जागा, उमदी जागा, नोकर भरती, कृष्णांना फळभाजी मार्केट, मिरज बाजार समिती, गाळा विक्री अशा अनेक गोष्टीत भ्रष्टाचार झालेला असताना खुलासा फक्त सावळीच्या जागेचा करून दिशाभूल करत असल्याची माहिती कान्नवडीचे सरपंच अनिल शगुंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. ते पुढे म्हणाले, सावळीच्या जागेत 2,47,00,000 कमिशन माझे बुडाल्यामुळे मी आरोप करीत आहे, असा कांगावा अण्णासाहेब कोरे करत आहेत. जर मला कमिशन एवढे देणार होता तर तुमचा गॅप किती होता आणि शेतकऱ्यांना किती देणार होता? हे सर्व आरोप हास्यास्पद आणि कोणतेही तथ्य नसल्याचे दिसत आहे. अण्णासाहेब कोरे हेच दलाल असून त्यांनी सावळीची जागा खरेदीत किती पैसे मिळवले याची कुंडली आमच्याकडे असून प्रथम करार, त्यानंतर आपले पैसे कोणाकोणाच्या खात्यावर चेकने व RTGS केले याचे बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहेत. गट नंबर 201 मधील विहीर हिस्सा खरेदीत अण्णासाहेब कोरे यांनी 70,000 रुपये घेतले. मिरज बाजार समिती सभापती असताना जनावरांच्या हेरड्याकडून देखील दलाली खाणारे अण्णासाहेब कोरे यांनी प्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत ताब्यात घेऊन दाखवावी. बाजार समितीच्या संचालकाबद्दल बोलताना शेगुंशी म्हणाले की दिनकर पाटील, अण्णासाहेब कोरे, वसंतराव गायकवाड आणि जीवन पाटील यांची त्यांच्याच गावातील ग्रामपंचायत ताब्यात नाहीत. त्यांनी माझे मापे काढू नयेत. सावळीची जागा ही दीपक शिंदे संचालक यांच्या तक्रारीवरून हाय टेन्शन वायर, नाला, एल शेप जागा व रस्ता नाही या मुद्द्यावरून रद्द करण्यात आली आहे. अण्णासाहेब कोरे यांनी सावळी गावचे शासनाची जागा सावळीची आणि जागा खरेदी सावळीत आणि तलाठी बोगस दाखला सावळीचा, त्यामुळे सावळीच्या जागेतील भ्रष्टाचारामध्ये दिनकर पाटील एवढेच अण्णासाहेब कोरे जबाबदार आहेत. DDR निळकंठ करे यांच्याविरुद्ध सुद्धा पणन मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी निळकंठ करे पणन संचालकांकडे सोपविली असून चौकशी अधिकारी बदलीचे पत्र पणन संचालक पुणे यांनी दिले आहेत. बाजार समितीमध्ये सावळीची जागा असेल, उमदीची जागा असेल, फळभाजी मार्केटमध्ये ओपन पेसमध्ये गाळा विक्री असू दे, मिरज बाजार समितीतले गाळ्यातल्या अवनमणीचा पैसा असू दे, मार्केट गाळ्यातील बोळ जागा विक्री असू दे, नोकर भरती असू दे, अशा अनेक गोष्टीचे भ्रष्टाचाराचे आरोप मी दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळावर केला असताना उठसूट पत्रकार परिषद घ्यायचं आणि फक्त सावळीच्या जागेचा खुलासा करायचा. सावळीच्या जागेत 2,47,00,000 रुपये कमिशन माझं बुडालं असं जे आरोप या सोनेरी टोळीतील पडद्यामागील सूत्रधार अण्णासाहेब कोरे व वसंत गायकवाड यांनी जो केला आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे. तर मला 2,47,00,000 रुपये तुम्ही कमिशन देणार तर तुम्ही किती मिळणार होता? जागा सावळीत, शासनाची जागा सावळीची, अण्णासाहेब कोरे संचालक सावळीचा, एवढा असताना बोगस दाखला देऊन अण्णासाहेब कोरेनेच शासनाची ही 12 कोटीची फसवणूक केली व त्यात दिनकर पाटील हा घुस आहे. अण्णासाहेब कोरे व वसंत गायकवाड ही सोनेरी टोळीतील 2 उंदरं आत्ता बाहेर आल्यात. सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यानंतर सगळ्यांचा हिशेब केला जाईल. बाजार समितीत मिरज बाजार समितीत सभापती असताना जनावरांच्या हेरड्यात सुद्धा दलाली खाणारा हा अण्णा कोरे हा दुसऱ्याला दलाल म्हणणे, स्वतःची ग्रामपंचायत अण्णा कोरेच्या ताब्यात स्वतःची ग्रामपंचायत नाही, वसंतराव गायकवाडच्या ताब्यात स्वतःची ग्रामपंचायत नाही, जीवन पाटलाच्या ताब्यात स्वतःची ग्रामपंचायत नाही, दिनकर पाटील सभापती ह्याच्या ताब्यात ग्रामपंचायत नाही, स्वतःच गाव यांच्या ताब्यात नाही. 3 तालुक्याचं घावाड एकदम लागल्यात मोडून खायला. या सगळ्यांचा भ्रष्टाचार काढल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. बाळासाहेब पाटील पणन मंत्री साहेबांच्याकडे ज्यावेळी मी तक्रार केली त्यावेळी निळकंठ करेंच्या विरुद्ध सुद्धा माझी तक्रार आहे. पणन संचालकांना त्यांनी आदेश काढल्यानंतर पणन संचालकांनी निळकंठ करेंची जी नियुक्ती केली आहे त्या नियुक्ती संशयास्पद आहे. कारण ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर माझा आरोप आहे. त्या माणसाला तुम्ही जर चौकशी नेमलात तर ते निपक्षपाती होणार नाही. त्यामुळे चौकशी अधिकारी बदलावी अशी मी निवेदन करतो.